संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या लढाईमध्ये आज मराठा आरक्षणाच्या विजयाची सुरुवात झालेली आहे। आणि काल आपल्या मंत्री महोदयाने हैदराबाद गॅजेट लागू केल्याची GR आणून दिल्यानंतर मनोजदादांनी त्या ठिकाणून आपलं उपोषण सोडलं आणि लाखोनी असणारा मराठा बांधव आणि मराठा तरुण जल्लोषामध्ये आज आपापल्या गावी जात असताना थोडंसं या आंदोलनाची पार्श्वभूमी जर सांगितली तर आज मराठा समाजाला आरक्षणाची नितांत गरज असताना आज समाजातील अनेक घटक आर्थिकदृष्ट्या मागासलेपणा सिद्ध होत असताना सुद्धा हे सरकार आरक्षण देत नव्हतं। आणि म्हणून मनोजदादा जरांगे पाटील असतील, आमच्या अण्णासाहेब पाटील असतील, जावळे पाटील असतील, मेटे साहेब असतील यांनी अनेक वर्षापासून सुरू केलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला काल खऱ्या अर्थानं विजयाच्या रूपानं सुरुवात झालेली आहे। आणि गेल्या 2 वर्षापूर्वी शासनानं जी फसवणूक केली त्याचा बदला पुरेपूर एक अर्ध्या तासात 1 तासात GR आणून देणं आणि तिथपर्यंत उपोषण न सोडलं अशा पद्धतीनं झाला। आणि यामध्ये आपल्या सांगोला तालुक्याचा सहभाग नोंदवत असताना अनेक तरुण आज आपले 2000 तरुण कालपर्यंत त्या ठिकाणी होते। इथून जाताना जवळजवळ 700 ते 800 गाड्यांचा ताफा सांगोला तालुक्यातून मनोजदादा जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी आझाद मैदानावर उपस्थित होता। तिथं गेल्यानंतर आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांनी बघितलं की मराठा समाजाला जेवढा त्रास देता येईल तेवढा त्रास देण्याचा प्रयत्न महापालिका असेल, महाराष्ट्र शासन असेल यांनी केला। आणि अगदी जेवण पाण्याची व्यवस्था तर बाजूलाच राहिली, अगदी संडास लघवीची सुद्धा तिथं सोय करण्यात आलेली नाही। कारण मराठा बांधवांनी त्यांच्या लक्षात आलं की जाताना अन्न पाणी घेऊन गेले होते पण प्रातर्विधीची जागा त्या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे अनेक मराठा आंदोलकांना त्याचा त्रास जाणवू लागला। आणि हा त्रास वाढावा म्हणून शासनानं त्या ठिकाणी संध्याकाळची लाईट सुद्धा बंद केली। आणि त्यावेळी माझ्या सांगोला तालुक्यातील मराठा असतील, महाराष्ट्रातील मराठा बांधव असेल आणि मराठेतर समाज असतील, या सर्वांनी मराठा समाजाच्या पाठीमागे ताकदीने उभा राहत दुसऱ्या दिवसापासून अगदी त्या 29 तारखेला रात्री 11 वाजल्यापासून जेवणाची कुमक त्या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झाली। आणि मला सार्थ अभिमान आहे, भोजनाची व्यवस्था सांगोला तालुक्यातील 700 लोकांची व्यवस्था पहिल्यांदा त्या ठिकाणी सांगोला तालुक्याच्या वतीने करण्यात आली। आणि तो योग काल रात्रीपर्यंत सुरू होता। काल रात्री काय होतं काय नाही माहीत नव्हतं। काल सकाळी पूर्ण वातावरण बिघडलेलं असताना आमच्या सांगोला तालुक्यातील पुन्हा जेवणाच्या 2 गाड्या त्या ठिकाणी गेल्या आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून अख्ख्या मुंबईला जेवण पुरल एवढं माझ्या शेतकरी राजानं, लालबागच्या राजानं जर आपली दरवाजे बंद करून घेतली गोरगरिबासाठी, तर या मातीमध्ये राबणाऱ्या शेतकरी राजानं मुंबईसाठी, मुंबईच्या आंदोलनकर्त्यांनाच नाही तर अख्ख्या मुंबईला पुरेल एवढा अन्नसाठा त्या ठिकाणी करून ठेवला, पाणी त्या ठिकाणी पोहोचवलं। आणि म्हणून काल आपल्या काही पत्रकारांनी आज दाखवलं की ज्या आंदोलनकर्त्यांचं पाणी तुम्ही बंद केलं त्यांच्यासाठी तुमच्यासाठी आज ते तिथं बिस्लरीच्या बाटल्या ठेवून गेलेत, जे आपल्याला योग जितक्या वापरायच्या तेवढ्या वापरा। आणि अशा पद्धतीनं मनोजदादांच्या पाठीमागे उभा राहत असताना एक सर्वसामान्य कुटुंबातील एक फाटक्या घरातला माणूस पण निष्ठावंत आणि समाजाशी आणि या जातीशी आणि मातीशी प्रामाणिक असलेला हा मनोजदादा, आणि याच्या पाठीमागे कोणत्याही राजकीय पक्षाचा हातभार नसताना सुद्धा, कोणतेही राजकीय पाठबळ नसताना सुद्धा सांगोला तालुक्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहिला। आणि स्वखर्चानं मिळेल ते चटणी भाकरी खाऊन, आपण जर बघितलं असेल तर तिथं बऱ्यापैकी हजारो किलो चटणी होते आणि चटणी भाकरी खाऊन हा समाज त्या ठिकाणी लढत राहिला। आणि काल शेवटी विजयात रूपांतर झालं। हे विजयात रूपांतर होत असताना बांधवांनो, अनेक जणांनी विचारलं आपल्याला काय मिळालं त्यात, तर माझ्या बांधवावरती आतापर्यंत झालेले आरक्षणाच्या लढाईतले गुन्हे सर्व मागे घेण्यात आले। आणि त्याचबरोबर सारथीसाठी निधी वाढवून मिळाला, त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळासाठी फायली लवकर क्लिअरन्स करण्याचा आदेश त्या ठिकाणी देण्यात आला। आणि त्याचबरोबर हैदराबाद गॅजेट लागू होऊन माझा महाराष्ट्रातला अर्धा मराठा समाज 50% मराठा समाज हा ओबीसी मध्ये ऑलरेडी कालपासून गेलाय। आणि थोड्याच दिवसात शिवाजीराजे भोसले यांनी शब्द दिलेला आहे 1 महिना ते 1.5 महिन्याच्या आतमध्ये
आम्ही औंध आणि सातारा गॅजेट त्या ठिकाणी लागू करणार आहे आणि हे गॅजेट लागू झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज हा ओबीसी मध्ये अधिकृतरित्या जाणार आहे। आणि ही जरी लढाई आपली अर्धी झाली असली, आता पुढे लढावी लागतंय काय, तर निश्चितपणानं मराठा समाज लढण्यासाठी तयार आहे। आणि म्हणूनच मी काल पत्रकारांशी बोलताना सांगितलं की आमच्या अजून 1.5 पोतं बाजरी दळून ठेवलेलं पीठ मळायचं राहिलंय, आम्ही लढायला कधीही तयार आहे। आणि मराठा समाजाची लढाई जोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज हा अधिकृतरित्या ओबीसी मध्ये जात नाही तोपर्यंत मराठा समाजाची लढाई ही सुरू राहणार आहे। धन्यवाद।